नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण चेतनेबद्दल बोलणार आहोत. प्रत्येक गोष्टीत चेतना असते. सजीव गोष्टींपेक्षा निर्जीव गोष्टींमध्ये चेतनेचे स्तर त्या मानाने खूपच कमी असतो. प्रथम झाड, झुडूप, नंतर पशु पक्षी आणि त्यानंतर माणूस अशा चढत्या क्रमाने चेतनेचा स्तर वाढत जातो. काही लोकांमध्ये तो जास्त असतो तर काहींमध्ये कमी. वास्तविक मनुष्य प्राण्यामध्ये चेतनेचा सर्वोच्च स्तर असतो. तुमच्यात जर चेतनेचा सर्वोच्च स्तर गाठण्याची इच्छा प्रबळ असेल तरच आपण सर्वोच्च स्तर गाठू शकतो. चेतनेच्या स्तराबाबत आपण एका बोधातून समजून घेऊया. एक माणूस सहलीसाठी सुंदर तळ्याजवळ गेला होता. आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य पाहता असताना थोड्याच वेळात तेथे एक शिकारी आला. त्याने पायात मोठे गमबूट घातले होते. त्या बुटासह तो तलावात उतरला. त्यातील तलावातील पाण्याने त्याने आपले बूट स्वच्छ केले, हातपाय धुतले आणि पाण्यावर उमललेली कमळाची सुंदर फुले निर्दयपणे तोडली. त्याचबरोबर पायदळीही तोडवली व तो तेथून निघून गेला. हा सर्व प्रकार तळ्याकाठी बसलेल्या त्या माणसाने बघितला. काही वेळाने तो आपल्या जागेवरून उठला. त्याने सुद्धा तळ्याच्या पाण्याने हात पाय तोंड धुतले आणि कमळाची फुले तोडण्यासाठी हात पुढे करणार तेवढ्यात थांब, ही फुलं तोडू नकोस, हे अयोग्य आहे, असा शब्द त्याच्या कानावर पडला. तो तसाच थबकला. मागे वळून पाहतो तर काय, साक्षात तळ्यातील देवी प्रकट झालेली. क्षणभर त्याला काहीच सुचेना. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अगदी भांबावून गेला होता तो. आश्चर्यचकित होऊन देवीला म्हणाला, नुकताच एक शिकारी येथे येऊन गेला. त्याने चक्क स्वतःच्या चिखलाने भरलेली बुटे पाण्याने धुतली. इतकेच नव्हे तर कमळाची फुले देखील तोडली. काही फुले तर अक्षरशः पायदळी तुडवली. तेव्हा तर तू काहीच बोलली नाहीस. मी मात्र हातपाय व्यवस्थितपणे धुतले आणि फुलेही प्रेमाने अलगद तोडत आहे, तरीही तू मला अडवत आहेस. असा भेदभाव निश्चितच चांगला नाही. त्यावर देवी उत्तरली, अरे, तुझ्या चेतनेचा स्तर उच्च असल्यामुळे मी तुला असं सांगत आहे. या गोष्टी तू चांगल्या प्रकारे समजू शकतोस, कारण एखाद्या शिकाऱ्यासाठी जीवांची हत्या करणं अगदी सहज असतं, हे तुला माहीत आहे. जनावरांना तो मारू शकतो, तर फुलं तोडणं त्याच्यासाठी किती सहज असेल. ही काही विशेष गोष्ट नसेल आणि चेतनेचा स्तर समजण्यासाठी संवेदनशीलता असणं आवश्यक आहे. नेमकी तीच त्या शिकाऱ्यात नव्हती, परंतु तुझ्या चेतनेचा स्तर उच्च असल्यामुळे तू निश्चितच या सर्व गोष्टी समजू शकतोस, म्हणून तुलाच मी हे सांगते. या कहाणीचा मितितार्थ संदेश असा आहे, जसजसा आपल्या चेतनेचा स्तर वाढत जातो तसतसे आपण अधिकाधिक संवेदनशील बनत जातो. नियतीद्वारे दिले जाणारे सूक्ष्म संकेत पकडण्यास समर्थ ठरतो. त्याचबरोबर इतरांची छोटी छोटी दुःख, वेदना जाणू शकतो. म्हणजेच आपल्या अंतरंगात असलेल्या ज्योतीचा आपण खऱ्या अर्थाने रक्षण करतो, ती विझण्याचा प्रयत्न करत नाही. लोकांमुळे, घटनांमुळे चेतनेची चोरी कशी होऊ देतो, हे लक्षात येतात शांतीला आपल्या जीवनात पहिलं स्थान देण्यासंबंधी विशेष संवेदनशील जागरूक राहिलं पाहिजे. आपल्यातलाही चेतनेचा स्तर आपण असाच वाढवला पाहिजे. आपल्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत, आपण करत असताना आपल्यातून आतून आवाज येतो, ही गोष्ट करू नकोस, ही चुकीची आहे, तरी आपण काही कारणास्तव ती करतो. तर हे आवाज आपण ऐकले पाहिजेत आणि काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे आपण ओळखून त्यानुसार आपण कृती केली पाहिजे. असेच आपल्यातले चेतनेचा स्तर ओळखून घ्या आणि आयुष्य आनंदाने जगा. धन्यवाद.